तर नाशिकमध्ये पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार सुहास कांदे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दमच सुहास कांदे यांनी भरलाय। परंतु सभेला अजयदादाचे माणसं दिलं, माझे दिला एकनाथ शिंदे साहेबांची सभा जी अजयदादाची आमदार याला सगळ्यात तयारी पण जे झाले काल परवापासून ते बंद झालं पाहिजे। मातीच्या चुली असतात, भांड्याला भांडे लागले, आवाज येत असतात, पण ज्यावेळेला पक्षावरती ज्यावेळेला पक्षावरती कुठली वेळ असते, पक्षाला गरज असते, त्यावेळेला सगळ्यांनी एक संघटना। परंतु सभेला अजयदादाचे माणसं दिलं, माझे दिला एकनाथ शिंदे साहेबांची सभा जी अजयदादाची आमदार याला सगळ्यात तयारी पण जे झाले काल परवापासून ते बंद झालं पाहिजे। घरोघरी मातीच्या चुली असतात, भांड्याला भांडे लागले, आवाज येत असतात, पण ज्यावेळेला पक्षावरती ज्यावेळेला पक्षावरती कुठली वेळ असते, पक्षाला गरज असते, त्यावेळेला सगळ्यांनी एक संघ तुटून पडायचं असतं। बाकीचं सांगायची गरज नाही। परंतु सभेला आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत पवन येवले आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पवन, सुहास कांदे यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दमच भरलाय। शिंदे यांच्या आभार सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवा असे आदेशच त्यांनी दिले।